कसे आहात? मी आहे स्वाती पाटील, जय अग्री जय कोली. आणि आज आम्ही चाललो हैदराबादला. सो आता आहोत CSTला स्टेशनला. आणि बघू शकता दीदी आणि रश्मी आणि आम्ही खूप फॅमिली आहोत, खूप बायका तीन. अजून अर्ध्या बाकी आहे, तीन यायच्या, अर्ध्या आल्यात आणि वेटिंग करतोय जी म्हणजे ट्रेनची. सो आता तुम्हाला दाखवतो आम्ही कसा प्रवास असेल, बघूया. सो गाईज CSTला पोचलेलो होतो आणि आता आम्ही जाणार आहोत हैदराबादला. UN पुढे पुढे पुढे. सो गाईज आम्ही स्वतःहून म्हणजे तिकीट्स काढून, म्हणजे ट्रॅव्हल एजन्सी नाही आहे, पण असेच 20 जण चाललो आहे. स्वतःचे पैसे काढून म्हणजे कमी पैशामध्ये हे प्रवास. गाईज फायनली आमची ट्रेन आलेली आहे. तिथे बघा काय बघा, आय बघ आय बघ आय बघ आय बघा आय बघ आय बघ आय पूर्ण तांब्याशी चढणार नाही, त्याच्या पूर्ण तांब्याची आय पूर्ण थांबल्यावर चढशील थांबल्यावर चढायला लागलं. सो गाईज आमची जर्नी चालू राहिलेली आहे. UN काय बोल, कसं वाटतं तुला? सो आता ट्रेन आलेली आहे आमची. मायरा मायरा ऐका नील करतात आईला का डबा आपला काय आहे? आमचा डबा आहे. सो बघूया आता, मजा तर येणार आहे जर्नीला. हे बघा हे बघा कोण आहे? अरे बाबा राहिलेली माणसं घरात दिसणार नाही कॅमेरामध्ये. वरिशी आहे ना तू, वरिशी. आम्ही मजा करू. सो ही कुठलीच ट्रॅव्हल एजन्सी नाही आहे. आम्ही आमचे पैसे काढून काढून चाललेलो आहोत आणि स्वस्तात ट्रिप आहे ही एकदम हैदराबादची. UN सामान की बघू. सो चला. अय नमिता आम्ही बघा. हॅलो चला. आता आम्ही 360 रुपये. चला बाबू थांब, तेवढा कुठे तू उचलशील. चला ये. चला फोटो काढण्यासाठी लाईन बघा. ये कोण काढीन फोटो? भैयाला शेंगतायचे. अरे राहू तू, भैयाला फोटो काढले. हा शेंगताय तुम्ही पहिलं नव्हत येलता माझ्या यल आयफोन मध्ये येतं. ये चला आम्हाला हेल्प केले या भैयाने. भैया थँक्यू भैया. चलो हे बघा आमचा जेवण माझा ठावला ते पंचपक्वान. अय भाकर बघ अर्धी माझी. हे बघ आयसा आमचा एकत्र जेवण. आयसा ट्रॅव्हलिंग मध्ये पण नाही भेटणार, ट्रॅव्हल एजन्सी मध्ये पण नाही भेटणार. आवरा पंचपक्वान. पनीर बाबाने आमचं पनीर तेल पनीर, बाबाचं पनीर खावा. पनीर हे बघून दे. तुम्ही काय नाही भाज्याची आता कला आलू वडी बस कंटोली. आवरा दे त्यांची थोडी दे जे दे. अरे दिसशील जे दे आता ना जरा थोडंच दे बस. मावशी कधी जेवते बघ आमची. हे नको काय कंट्रोल चला चला आम्ही जेवता. आमचं ट्रॅव्हल एजन्सीमध्ये जेवण आलेलं आहे. सो आम्ही जेवता. पैसा तो काम नाही करणार औरवारी. आता जेवता आणि मस्त झोपता.
आणि पोचल्यावर तुम्हाला दाखवते कसं दर्शन. पहिलं काय होतंय पंचगंगा पाताळगंगा पाताळगंगेला जायचं आहे. मला माहिती नाही काय आहे ते ठिकाणी नाही तसं जाईल आणि तुम्हाला दाखवेल नाही. सो बघूया. आया बघ बिना जेवून ढेकर दिलेला माणसाने. बाबू आमचा माणूस बी जेवतोय. काय माहिती आणि दुसरा माणूस डान्स करतोय. बघू मटकी बोला शेले माझी बघून दे गाईज आहे बघ जुगारे आता 24 महिला चालू आहे ना बघून ते आला त्याला नाहीये सुनेच्या मोबाईल लागतो ना होताच ना 1 2 3 4 5 तो आमची शाळाचा आहे बिड्डा शाळाचा आहे नको बिड्डा नाही म्हणे बिड्डा अरे बिड्डा येतो उद्या 2 3 तो बिड्डा ऐसा आहे का जे आणखी काही असून नाही राणी काही मानवली नाही कोणी ज्याचा लागतो जे बिड्डा सुनी लास्ट बिड्डा येतो अरे 24 बघून दे चल. अरे चल दे. अरे पलटाच असत नाही त्यामुळे मस्त म्हणजे जास्त पण नाही व्हायला पाहिजे दे. 24 होतील आता डाव अरे दे. मग बघ सुनीचं जाईल बजे तुला सेट पहिलं काय यायला तुला नाही माझ्या नंतरचा पत्ता तुला काय दिला त्यांनी पंजा दिला वाचू गुड मॉर्निंग गाईज. सो आता सगळे उठलेले आहेत आणि सगळ्यांचं उपवास आहे पण फलारात तशीच चालू आहे. सो बघूया अजून आम्हाला 3.5 तास आहेत पोचायला. सो बघूया दाखवत तुम्हाला काय काय फलार केला वाटतं. फलार त्यांनी खाला ना जाऊन दे. आता आम्ही करतोय उपवासाचं खातोय आणि मग पोचल्यावर तुम्हाला दाखवते. सो गाईज उपवासाचा फलार आता करतो आणि बच्चा पार्टी चला खाऊन घेते आणि मग आता पोचल्यावरच दाखवते आम्ही कुठे काय पाताळगंगा. सो चलो गाईज फायनली हैदराबादला पोचलेलो आहोत आणि आता आमचा बसवाला आलाय पिकअप करायला आम्हाला. चला पोचलो पूर्ण रात्रचा प्रवास करून फायनली कधी 14 तासाचा प्रवास करून आलेलो आहोत. आणि बघूया आता पुढे जर्नी कशी असेल. बाहेर आलेलो आहोत सगळे आणि आता आमची गाडी येणार आहे. चला फायनली आमची बस आलेली आहे. नाही ना मी बस याला नीलला बोलू मानव
टाकला ग्रुप मैंने आय गाय कनेक्ट कर मग गाणी लागते. वनडे वो आगरी बोलल काय चाललं शंकराचं गाणी लाव. होय मानव ती रेड बॅग उडतोय रेड बॅग उडतोय रेड बॅग. हो मसाला नको मीठ 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 बसलेला खावाला. दिवे मागे देस जा आता पिला काय चला चला मोजितो मोजितो. आपण उपासाला नाही पिऊ शकत लेमन आहे ना लिंबू आहे ते. लिंबू नाही ना खात उपासाला लिंबू खाता नाही. पूजा येते मानवसांना युवेन इथे हरिपाठाचं काय पहिलं काय नको नको रहने दो अभी चलो. ए लावा हरिपाठ नाही लावायचा का चला टॅलेंट होतं आता काय चाललंय आपण प्लॅस्टिक बिलकुल टाकायचं नाही पायी नाही. काय आहे टायगर म्हणजे इथे टायगर येतात. रस्त्याने ठोकले आणि मात्र खोल बघा किती आणि आम्ही वरती आहोत. हा डॅम पॅकांचा डॅम आहे हा कोरडा आहे डॅम पूर्ण पण बघायला बघ कसं वाटतं डेंजर. आम्ही वरती आहोत आणि आता डॅमचा काय फोटो काढतो मोरबे झाला. जाम रिक्स वाला प्रवास आहे ह्यो. पूल भरल्यावर सोडता नाही मानव काढतांची बसलेल बघ. भारी वाटते बघ. पाण्याच नसताना वाऱ्याच नसतं.
इथे ते. सो गाईज फायनली मल्लिकार्जुनला पोचलेलो आहोत. फक्त आता रूम शोधतोय. सो बघूया. रूम इथे स्ट्रिक्ट आहे खूप. एक तिघींना एकच रूम इथे दिला जातो. सो बघूया आता. आम्ही रूम शोधतोय. काय चलतंय? काय आहे चलतंय ना. पुढं बघूया पण त्या इथं आहे मिल्स. गाईज फायनली आम्ही रूममध्ये आल्या आणि आता फ्रेश होऊन सगळी मल्लिकार्जुनला बाहेरून दर्शन घेणार आहोत. आणि उद्या साड्या वगैरे घालून आतमध्ये. हो हॉल्स बनवून ठेवले माझ्या छोट्या बहिणीने. चला उपास सोडून दे. जाम भूक लागलेला आहे. सगळी उपास सोडायला बसल्या. आलूवडी हे बघ. काय तेलंगणा तेव्हाच आयसा. हा त्यांच्या जेवण काय देतात केल्याचं पान. युएन कसा आलं. युएनला डोसा जाम आवडलाय. बघून दे जाऊन विमान जेवत असतं. चल काही नाही अर्धा शॉपिंग. हो सो मार्केट आहे. शॉपिंग पहिली गोष्ट आता आपल्याकडं पण या वस्तू भेटतात म्हणून आता आली आपण शॉपिंग नाही करू जास्त. सेम गोष्ट भेटतात. सो रात्रीचा परिसर बघू शकता मंदिराच्या भोवताली. आम्ही उद्या सकाळी येणार आहोत दर्शनासाठी आणि आता मंदिर बंद झालेलं आहे. नाही टायमिंगच आहे त्यांचा. 9लाच मंदिर बंद होतो इथे आणि लवकर ओपन होतो. 4ला सकाळी ओपन होतो. हे बघ ड्रिंकिंग वॉटर आहे. लाइटिंग साठी येतो आपण इथं. बघू. हां रूम आमचे आणि चल भेटल ॲड्रेस. सो गाईज गुड मॉर्निंग. किती वाजले मावशी? 4:30. सो 4:30 झाले आणि सगळे रेडी झाले. फुल साऊथ इंडियन टच. सगळे साऊथ इंडियन झाले तिकडे. सो तुम्हाला दाखवते. सेम साड्या वेअर केल्या. चला बाबू धावायचा नाही. हा बघू इथे बघू. इव्हन बघू. हा कोणचा बघून दे सार्थक. बघू दे साऊथच. आमचीच फक्त भाषा बोला. ही वाटत नाही मद्राशी कंचे साऊथ. ही वाटत अमेरिकन गर्लला साऊथच दिलं. तोंडुगड मग ते पण नाही वाटणार. मायरा बघू. आई मायरा आईचं काय कपडं चांगलं घालायचं ना. साऊथ इंडियन. कधी इंदा चष्मा 50. मला फोटो काढायला दे बस. चला कालो अंधारान चालत जायचा मस्त. एक रिक्षा कोण कोण जा. बघू बेन. इव्हन बघू साऊथ इंडियन आपण दोघे. आई युवेन आणि मम्मा मॅचिंग स्काय ब्लू स्काय ब्लू. मस्त सगळे चालत झालं. मस्त वाटतंय वातावरण. नाही पाऊस नाही इकडे. आणि मंदिराचा आवाज येतोय बघ. मंदिर चालू 4 वाजता सकाळी मंदिर चालू होतो आणि संध्याकाळी 9 वाजता बंद होतो. आणि इथे VIP जर पास काढायचे असतील तर 1.5 महिना अगोदरच बुकिंग करायला लागते. अदरवाईज नाही भेटत इकडे. सो आता आम्ही लाईनीमध्येच राहून दर्शन घेणार आहोत. नाही हां 99 डे ना. फोटो साऊथ अन्न ओळखता इल्ले ಇಲ್ಲ ಕೂದೆಲ್ಲ चालतो मी वरती कर मला नाही आपरची. वरती कर नाही तर आपरची पाय अटकल नाही तर सेम सरळ एकदम.
अय सरळ आहे सरळ. सरळ आहे बोलला तो काल. पहिल्यांदा इथं ते झोपणे आहे मस्त जागे. युवेन हाय तर काही तिला आता युवेन 16 पाय. गाईज हा मंदिर आहे, खूप मोठा मंदिर आहे, खूपच मोठं आहे. सगळीकडून रोड आहे इथे. सो हा बॅक साईड आहे मंदिराची. आता आम्ही जाणार आहोत लाईनीमध्ये. हर हर फायनली कालपासून दर्शन होत आहे. आज वेळ शेवटी मंगळवारीच होईल. चला मस्त आपला दर्शन होईल सकाळ. कसा वाटतं इव्हेंट? मस्त लाईट शो लागायला पाहिजे अजून मस्त. इथे नाही आहे तो लेझर शो. लेझर शो दुसरीकडे आहे, पण तो आज झाला तर होईल, नाहीतर मग नाही, स्किप होणार. आता इथे जवळ जे जे ठिकाण असतील ते सगळं करू आपण. माणसं बघ कशी झोपले, माणसं बघ कशी झोपल्यात सगळे. सो माहिती नाही परमिशन आहे का आतमध्ये. जर आतमध्ये जर परमिशन असेल दाखवायची, सो मी तुम्हाला सगळं काही दाखवेन तिकडे, म्हणजे मंदिरामध्ये आतमध्ये शंकराची पिंडी वगैरे. पण बघूया, जर नसेल तर मग नाही बघायला भेटणार, मग आपल्याला बाहेरूनच दर्शन करायला लागेल. सो बघूया पुढे काय होतं. एकच येते पैसा दिला गाईज. दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये बिलकुल एंट्री नाही मोबाईलसाठी, पण दर्शन खूप छान झालं, खूप जवळून झालं आणि खूप मस्त. आता खूप माणसं आलेत, खूप गर्दी झालेली आहे. आता आपल्याला जायचं आहे गणेश मंदिर मध्ये. कशी मम्मी. सो गाईज प्रसाद घेण्यासाठी लाईन आहे. 20 वाले 80 वाले. जर 80 वाले घेतलं तर पॅकेटमध्ये भेटतो प्रसाद आणि 20 वाल्यामध्ये ओपन भेटतो. पण प्रसाद खूप छान आहे यांचा. सो लाईन असते भरपूर. माकड बघ इव्हेन. आईला युएन हे बघ बाबा येतील मंकी आहेत बघ, ते बघ. आईला मायरा मायरा नीटा मायराचे चावलेलं आहे माकड. आता परत आईले आणि मायराला बघायला आमची वर की. बापरे कसना तो युवेन नीटा. बघ डॉगी. शिट. चला गाईज, मी घेतली लुंगी सासऱ्यांना आणि युवेनला काय पाहिजे. युवेन आया हैदराबादला शॉपिंग करीन भारीवाला सामान. पिगी वॅन पाहिजे. परत त्याच हॉटेलला नाश्ता करायला. वाचून दाखव काय लिहिले तिकडे. स्मॉल अमाउंट बिकम बिग सेव्हिंग्स. समजला. म्हणजे स्मॉल पैसे डायरेक्ट कसं 1 लाख मध्ये होतात. असं नाही आहे त्याचं म्हणणं. स्मॉल अमाऊंट म्हणजे कमी पैसे, पण सेविंग केलेस ना कमी पैसे, मग ती नंतर बिग सेविंग होते. मोठा झाल्यावर बिग सेविंग होणार ती, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे तू छोटा आहेस ना तरच सेविंग कर, मग मोठं झाल्यावर भरपूर तुला भेटेल असं. सो काहीच आम्ही रूमवर चाललो आणि रिक्षा मजा फुल साऊथ इंडियन लुक. एक रिक्षा तिथे आहे आणि एक रिक्षा इकडे आहे. सो आता बघूया. युवेन काय आहे युवेन.
चला आता गणेश मंदिरामध्ये मजा येते बघा किती एकदम भारी. बाय बाय. चला आता आम्ही चाललो गणेश मंदिरला. सो आता गणेश मंदिरला निघत आहोत. चेंजिंग झाली, सगळ्यांनी एकसारखे ड्रेस घातले बघू शकता. सो बॅग अरेंज होत आहे तिकडे. हाँ भैया उधर दरवाजा खोलो. दरवाजा पण सो चला आता गणेश मंदिरला जाऊया आणि मग नंतर परत हैदराबाद आणि मग सुवर्ण मंदिर वगैरे भरपूर ठिकाण करायचे आहेत. हे बघा सगळे सेट. तो काय ड्रायव्हर आहे. बोल गाणे बोल, तोच बोल लिंगूचा. ओम नमो पार्वती पते. हर हर महादेव. सो गाईज आता पाताळगंगेला पोहोचलेलो आहोत आणि बघू रोपवे बघून जायचं आहे. आय थिंक हे सगळे रोपवेला जातील ना. हो सगळी रोपवेला. बघूया कसं कसं होते पाताळगंगेला. सांगतात इथे खूप ऋषी मुनींनी आंघोळ केलेली आहे म्हणून इथे येतात. सो बघूया. ये युवेन काय चल. स्नान नाही फक्त हातपाय धुवायचा. हा पाताळगंगा मावशी. सो गाईज रोपे बंद आहे. सो चालतच जायला लागेल. ते असलं असतं बरं झालं असतं. सो आता पायऱ्या सांगतात 1 तास लागतो उतरायला चढायला. बघूया. युवेन हा मग तेच शेंगते जवळ वाटते म्हणा पण शेंगते माहिती नाही काय आहे पण दिसतंय. ती ज्वेलरीचा साड्यांचा योग येते. फोटो बघलं म्हणा समजेल. काय माहिती कधी तू ते हे बघ सगळे ऋषी आहेत. सगळे इथे स्नान करतात, आंघोळ करतात आणि मग दर्शनासाठी पुढे निघतात. पाणी आईल्यांत त्याला आतमध्ये जावंच आहे. ताई त्याला त्यान बेसून आतमध्ये सोडायचं आहे. मावशी अय आणशी तयार टाकायला लागतं. ही आहे पाताळगंगा. सो इथे स्नान करण्यासाठी येतात सगळे लोक. नाही युवेन भिजू नको. उतर खाली वरती. अरे पण दुसऱ्याला सोडायचं.
युवेन आता माझा मोबाईल पाठशी वैला हा नाही ते आता त्या अंगानं उचलती ना फेकतील ते. चल मायरा युवेन मायरा चला वरती चला 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 रश्मी डुबकी मेर दो युवेन साइड हो युवेन साइड हो चल सो गाईज फायनली दर्शन झालेलं आहे पाताळगंगेचा पण आणि आम्ही आता निघालोय साक्षी गणपतीला. खूप तर पायऱ्या खूप जड आहेत या नाही पण आपल्या एकविरीला भरपूर पायऱ्या आहेत यापेक्षा. हा हातीन जड हातीन पायऱ्या जाम. सो चला वरती गेल्यावरच भेटतो तुम्हाला. चला गाईज आहे बा सगळ्या फुगल्या डेंजर डेंजर पावल्या. मी पण पिईल थोडं बघू. त्या बघ त्या मावशी यांनी दोघींनी यावं ना बाईक वर ते बघ रश्मीला सपोर्ट केले तिने. इव्हन ते मला थोडं लिंबू सोडा बनवला पण सोच लागले अजून जेते म्हणे. बघू सगळ्यांची वावर बापरे सगळी दमले. खूप लांब आहे पाताळगंगा पण मस्त वाटला. जरी यायचं असेल एकदाच तर ठीक आहे खूप छान आहे. हा इथे बाईक सेवा पण आहे. बाईकने सुद्धा खाली घेऊन जातात तिकडे काहीतरी रेट आहे त्यांचं. आणि रोपवे बंद आहे म्हणून कारण की उतरायला काही त्रास होत नाही पण चढायला भरपूर त्रास होत आहे. त्या बघ हा बघ इथे चढल्यावर काय समजलं सा युवेन इथे चढल्यावर काय समजलं. एक्सरसाइज गुड फॉर हेल्थ. रोज एक्सरसाइजची गरज आहे यासाठी. चला आपण पुढं. सो चला साक्षी गणपतीला पण पोचलेलो आहोत आम्ही. चपला आम्ही ठेवल्यात गाडीमध्येच आणि आता चालल्यावर दर्शनासाठी साक्षी मंदिरात. साक्षी गणपती मंदिर आहे इकडे. सांगतात इथे दर्शन घ्यायचाच असतो आणि पुढे जायचं असतो. जे तुम्हाला पुढचा प्रवास करायचा असतो त्याच्यासाठी खूप चांगला असतो असं सांगतात इकडे. पण एकदा तरी आयुष्यामध्ये हा लिंग तुम्ही करावा एकदा तरी नाही युवेन. सगळ्यांनी एकदा तरी यायला पाहिजे ना इकडे. सांग सगळ्यांना. अशी गाडी भेटेल ना. सगळे सीट वाईज इकडे घेऊन येतात. बघ पुढे बघ पुढे बघ. खूप चालायचंय वाटतं. पाताळगंगाला धुवल्या पाहता येईल आपण. चला गाईस गणेश मंदिरमध्ये एंट्री करतोय. चला या मंदिरामध्ये आपल्याला मोबाईल अलाव आहे. सो अरे तैसा कैसा मध्ये ना चल राहून दे चल अरे राहून दे चल युवेन सरळ चल चल बाबू. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. काही म्हणजे यो दर्शन घेतल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही. बोल ना मावशी आमची तुम्हाला माहिती सांगते या गणेशाची. सांगा
साक्षी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय मल्लिकार्जुनचं दर्शन पूर्ण होत नाही. हा म्हणजे तुम्ही जर मल्लिकार्जुनला दर्शन घेण्यासाठी येणार तर साक्षी गणपतीचं दर्शन घेणं. हा पहिलं साक्षी गणपतीचं घ्यायला पाहिजे, नंतर मल्लिकार्जुन. पहिले किंवा नंतर. आमचा रूट जरा चेंज झाला, आमचा ड्रायव्हरचा प्रॉब्लेम झाला म्हणून थोडा प्रॉब्लेम आहे.